वसई विरार शहर महानगरपालिकेतील नगररचना विभागाचा उपसंचालक वाय.एस. रेड्डी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे आणि यावेळी कारण आहे थेट कोट्यवधींचा भ्रष्टाचार. मे 2016 मध्ये ठाणे लाचलुचपत विभागाच्या कारवाईत त्याच्याकडून वसई आणि हैदराबाद येथील घरात करोडोंचं घबाड सापडलं होतं आणि आता तब्बल 9 वर्षांनंतरही करोडोंचं घबाड या अधिकाऱ्यांकडे सापडलं आहे. त्यामुळे प्रशासकीय राजवटीत पालिकेचे अधिकारी किती गब्बर झाले यावरून दिसून येते. वसई विरार महानगरपालिकेचे नगररचना विभागाचे उपसंचालक वाय.एस. रेड्डी यांच्या हैदराबाद येथील घरावर छापेमारी करत ईडीला त्यांच्या घरात करोडोंचं घबाड सापडलं. त्याच्या या घरात ईडीला 8 कोटी 6 लाखांची रोकड आणि 23 कोटी 25 लाख रुपये किमतीचं सोनं, दागिने आणि हिरे मिळून आलेत. कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर 2020 पासून महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती गेला आहे. त्यामुळे प्रशासकीय राजवट लागू झाल्यानंतर अधिकारी किती गब्बर झालेत त्याचं वास्तव समोर आलंय. नालासोपारा येथील अनधिकृत 41 इमारती घोटाळा प्रकरणी ईडीमार्फत चौकशी सुरू असताना ईडीने बुधवारी 13 ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. त्यात संबंधित बिल्डर, दलाल आणि पालिकेचे अधिकारी यांचा समावेश होता. मे 2016 रोजी शिवसेनेचे तत्कालीन नगरसेवकाला 25 लाखांची लाच देताना भ्रष्ट आणि वादग्रस्त असे नगररचना उपसंचालक वाय.एस. रेड्डी यांना ठाणे लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले होते. त्यावेळी रेड्डी यांच्या वसईतील वसई विकास सहकारी बँकेतील लॉकरमधून 34 लाख रुपयांची रोकड आणि 2 किलो सोने हाती लागले होते. तर हैदराबाद येथील घरात 92 लाख रुपये रोख आणि 4 किलो सोने सापडले होते. यावेळी रेड्डीला निलंबित करण्यात आले होते. मात्र पालिकेने त्याला पुन्हा 2017 साली सेवेत घेतलं. आता तब्बल 9 वर्षांनंतर पुन्हा रेड्डीकडे करोडोंचं घबाड सापडलं आहे. त्यामुळे अशा लबाड अधिकाऱ्यांच्या मागे किती सक्षम यंत्रणा राबते हे दिसून येते. असं आहे की 2016 साली जेव्हा रेड्डी मला लाच द्यायला आले होते तेव्हा मी तक्रार केल्यामुळे अँटी करप्शन विभागाने त्यांना अटक केली होती आणि सस्पेंडही केलं होतं. सस्पेंड केल्यानंतर ते त्यांची जिथे पूर्वी कार्यरत होते सिडकोमध्ये तिथे ते रेकॉर्ड कीपर म्हणून रेकॉर्ड डिपार्टमेंट त्यांच्या अंडर दिलं होतं, तिथे गेले होते. मध्यंतरीच्या काळात अशी काय घटना घडली, नगरपालिकेला अशी काय रेड्डी यांची जरूर लागली आणि तत्कालीन नगरविकास खात्याने देखील अशी का परवानगी दिली की त्यांना पुन्हा नगरपालिका कार्यालयामध्ये कामावर रुजू करण्यात आलं. आणि मी ठामपणे सांगतो की येणाऱ्या काही कालावधीमध्ये या वसई विरारमधल्या जवळजवळ 101 इमारती या रेड्डीने ज्या चुकीच्या परवानगी दिलेल्या त्या पाडायची पाळी येणार आहे. हे एक मोठं रॅकेट आहे. याच्यामध्ये आर्किटेक्ट आहेत, याच्यामध्ये काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते देखील आहेत. या सगळ्यांनी मिळून अक्षरशः या वसई विरारची लूट केलेली आहे या प्रशासकीय राजवटीत. त्यामुळे रेड्डी यांच्यावर ईडीने जी कारवाई केलेली आहे त्याचं जेवढं स्वागत करू तेवढं कमीच आहे. ईडीचेही आम्ही वसईकरांतर्फे आभार मानतो. रेड्डी हे सिडकोचे अधिकारी आहे. त्यांना 13 ऑक्टोबर 2010 पासून प्रतिनियुक्तीवर वसई विरार पालिकेत पाठवले होते. पालिकेने 9 फेब्रुवारी 2012 रोजी महासभेच्या मान्यतेनुसार महापालिकेने त्यांना उपसंचालक नगररचना या पदावर नियुक्त केले होते.